तर आज आपण आलेलो आहोत कुमार मॅग्ना सिटी या प्रोजेक्टमध्ये. एंट्री गेटने आपण आता आत आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता हा असा 4 लेनचा सिमेंटचा प्रशस्त रोड बनलेला आहे आणि कुमार मॅग्ना सिटीच्या लँड पार्सलमध्येच बिर्लाने त्याचा प्रोजेक्ट लॉन्च केलेला आहे, ज्यात तुम्हाला 2 आणि 3 BHKचे ऑप्शन्स मिळणार आहेत. आणि या व्यतिरिक्त कुमार मॅग्ना सिटीमध्ये 2 आणि 3 BHKचे ऑप्शन्स आहेत. आणि आता रिसेंटली कुमार मॅग्ना सिटीने NA बंगलो प्लॉट्स आता स्कीम लॉन्च केलेली आहे. प्लॉट साईज 1700 स्क्वेअर फीटपासून सुरू आहे आणि प्राइसिंग त्याची डिस्क्लोज फायनल झालेली नाही अजून. तरी तुम्हाला इंटरेस्ट असेल प्लॉटिंगमध्ये तर नंबर माझा स्क्रीनवर येतो आहे, तुम्हाला मला फोन करून तुम्ही डिटेल्स घेऊ शकता. तर अशा पद्धतीने हा एंट्री रोड आहे. हा प्रोजेक्ट मित्रांनो सोलापूर रोडपासून हार्डली 1 किलोमीटर अंतरावर आहे आणि हे जे लँड पार्सल आहे हे ॲप्रॉक्सिमेटली 150 एकर 150 एकर एवढं असणार आहे. आणि हा एरिया पडतो मांजरी बुद्रुकमध्ये. तुम्हाला माहीत असेलच मांजरी बुद्रुकचं आता डेव्हलपमेंट खूप छान चालू आहे. ऑलरेडी मांजरीला जी रेल्वे क्रॉसिंग होती त्याच्यावर ब्रिज झालेला आहे. मांजरी गाव किंवा आपण असं म्हणूयात की 15 नंबरचा सिग्नल ते वाघोली 4 लेन रोडचं काम चालू आहे. तर अजून जो तुम्ही आता अपडेट घेतला असेलच की हडपसर ते यवत ओव्हरब्रिज पूर्ण बनणार आहे. हा बघा, आता आपण हे कुमार मॅग्ना सिटीच्या ॲक्च्युअल लँड पार्सलला एंट्री केलं आहे. हे जे टावर्स दिसत आहेत हे मॅग्ना सिटीचे टावर्स आहेत. आजपासून साधारणतः 2 ते 2.5 वर्ष आधी हे लॉन्च झाले होते आणि इथे आता 3ऱ्या टावरचं बुकिंग ऑलरेडी चालू झालेलं आहे. तर तुम्ही त्यासाठी आता इन्क्वायरी करू शकता. जे टावर समोर दिसत आहेत त्यातही काही अजून युनिट्स अवेलेबल आहेत. हे बघा, इथं इंडो ग्लोबल स्कूल आता चालू होत आहे. हिचं पूर्ण काम झालेलं आहे आणि ह्या अकॅडमिक इयरपासून इथे स्कूल सुरू होऊन जाईल. म्हणजे ज्यावेळी आपण इथे राहायला याल त्यावेळी स्कूल हे फुल्ली फंक्शनल असणार आहे. तर तुम्हाला मुलांची चिंता इथे संपणार आहे. विदिन टाउनशिप तुम्हाला स्कूल अवेलेबल असणार आहे. तर इथे आपण आलेलो आहोत. इथे मोठं सर्कल असणार आहे मित्रांनो. इथून आपण लेफ्ट घेतला पुढे तर आपण जाऊ डायरेक्टली कुमार मॅग्ना सिटीच्या टावरकडे आणि राईट घेतला तर आपण जातो डायरेक्टली बिर्लाच्या साईडकडे. आणि समोर गेलो तर आता जे प्लॉट लॉन्च होत आहे ते प्लॉटचं लॉन्चिंग तिथे आहे. हा बघा, हा पूर्ण लँड पार्सल आहे. हा 150 एकरचं लँड पार्सल आहे. आणि आता आपण चला जाऊयात बिर्लाच्या प्रोजेक्टकडे. तर हे समोर दिसतं आहे तुम्हाला, तर हेच बिर्लाचं लँड पार्सल आहे. ॲप्रॉक्सिमेटली 6 एकरचं हे लँड पार्सल असणार आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे 2 आणि 3 BHKचे ऑप्शन्स तुम्हाला इथे मिळणार आहेत. टाउनशिप आहे हे इंटिग्रेटेड. हे बघा, हे लँड पार्सल आहे. हा मांजरी बुद्रुकच्या अलीकडचा एरिया. इथे प्लॉटिंग समवेअर येणार आहे कुमारकडून, जे की असणार आहेत NA प्लॉट्स बंगलो प्लॉट्स. स्टार्टिंग साईज 1700 स्क्वेअर फीटपासून पुढे. तर आजच मला कॉल करून तुमच्या प्लॉटचं व्हिजिट शेड्यूल करा आणि प्लॉटचा हा जो ऑपॉर्च्युनिटी आहे ती ग्रॅब करा. आता हे बघू शकतो आपण, हा बिर्लाचा हा लँड पार्सल. इथे काम आता चालू झालेलं आहे ऑलरेडी एक्सकवेशनचं. आणि मित्रांनो, बिर्लाला येण्यासाठी तुम्हाला पूर्ण आता आपण आलो त्या रोडने येण्याची गरज पडणार नाही आहे. तर हा जो रोड समोर जातो आहे तर जिथं हा रोड संपेल आता इथून हार्डली 100 फुटावर किंवा त्याच्याहूनही कमी अंतरावर मेन रोड आहे जो जातो मांजरीला भापकरमळा साईडला. तर आपण डायरेक्टली हा रोड त्याला कनेक्ट होणार आहे. म्हणजे सोलापूरवरून तुम्ही लेफ्ट घेतला की डायरेक्टली तुम्ही इथे याल समोर आणि इथून लेफ्ट घेतला की तुम्ही तुमच्या प्रोजेक्टला बिर्लामध्ये
एंट्री करणार आहात. हे बघा तुम्हाला समोर दाखवतो मी. हे जे समोर दिसतंय जस्ट या जे पीक आहे समोर याच्या बाजूलाच तो रोड आहे. हार्डली 60 to 80 फीट असेल मला वाटतं. तर इथून ही एंट्री तुम्हाला असणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त इथून तुम्ही जर राईट घेतला तर सोलापूर रोडला जाऊ, लेफ्ट घेतला तर तुम्ही मांजरी, केशवनगर, मुंडवा, कोरगाव पार्क, कल्याणीनगर, खराडी, पुणे स्टेशन इकडे सरळ तुम्ही जाऊ शकता. झेड कॉर्नरच्या जो रोड आहे तो हा रोड आहे. VSI पण तिकडेच येतं. चला आता बिर्लाचा आपण हा सॅम्पल फ्लॅट बघूयात. हा 2 BHK आहे बिर्लाचा. बघू शकता तुम्ही प्रशस्त असा लिव्हिंग रूम, तुम्हाला स्पेसिफिक डायनिंगला जागा आहे. त्यानंतर ही तुमची लिव्हिंग रूमला स्पेशियस अशी बाल्कनी जी 4 साईड कवर आहे. 1 above 1 नसणार आहे. हे बघा हा तुमचा पूर्ण लिव्हिंग रूम. त्यानंतर आपण पुढे गेलो तर हा तुमचा आला आता किचन L प्लॅटफॉर्ममध्ये देण्यात आलेला आहे. त्यानंतर साईडला तुमचा हा इकडे ड्राय एरिया पण 3 साईड कवर आहे. प्रीमियम फिटिंग्स आहेत सगळ्या. त्यानंतर आता आपण जाऊयात पुढे आल्यानंतर हा आपला गेस्ट बेडरूम बघू शकता स्पेशियस. त्यानंतर हे तुमचं कॉमन वॉशरूम विथ ऑल प्रीमियम फिटिंग्स, प्रीमियम टाईल्स. त्यानंतर हा तुमचा सेकंड गेस्ट बेडरूम बघू शकता. हे याला फुल साईज विंडो आहे. हा तुमचा बेडरूमचा मास्टर वॉशरूम. अगेन प्रीमियम फिटिंग्स, प्रीमियम टाईल्स. त्यानंतर आपण जाऊयात आता मास्टर बेडरूमकडे. हा आपला मास्टर बेडरूमचा वॉशरूम बघू शकता किती प्रीमियम टाईल्स आहे आणि सगळ्या फिटिंग्स आहेत. त्यानंतर हा तुमचा मास्टर बेडरूम स्पेशियस फुल साईज इथे तुम्हाला डोअर दिलेला आहे. फुल साईजचा इथे बेड आहे. हे बघा याला बाल्कनी दिलेली आहे. म्हणजे टोटल तुम्हाला 3 बाल्कनीज असणार आहेत. लिव्हिंग रूमला एक, मास्टर बेडरूमला एक आणि तिसरी बाल्कनी तुमची ड्राय बाल्कनी जी किचनला अटॅच्ड आहे. अशा पद्धतीने हा 3 BHKचा तुमचा सॅम्पल फ्लॅट असणार आहे. तर नक्कीच दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि आपली व्हिजिट आजच शेड्यूल करा. मेट्रो आणि ब्रिजचं काम व्हायच्या आत तुम्ही प्रॉपर्टी इथे बुक केली, परचेस केली तर तुम्हाला नक्कीच इन्व्हेस्टमेंटवर तुमचे जे रिटर्न्स आहेत ते चांगले मिळतील. कारण की मोस्टली हडपसरला थोडंसं लोक अवॉइड करतात कारण की ट्रॅफिक. हा 2 BHKचा सॅम्पल फ्लॅट बघूयात आपण. आणि जो यवतपर्यंत ब्रिज होणार आहे त्या ब्रिजमुळे आणि मेट्रो लोणी काळभोरपर्यंत पूर्ण सँक्शन झालेली आहे. तर त्या 2 गोष्टींमुळे इथे रेट्स मित्रांनो खूप वाढणार आहेत. तर त्यामुळे तुम्ही आजच इथे अजून प्राइसिंग खूप जास्त झालेली नाही आहे. तुम्ही इथे इझिली फ्लॅट बुक करू शकता. टाउनशिप आहे 150 एकराची. त्यामुळे इथे सगळ्या प्रकारच्या सुविधा असणार आहेत. खूप मोठं इथे क्लब हाऊस पण होणार आहे. आम्ही लास्ट टाईम ज्या मीटिंगमध्ये गेलो होतो चॅनल पार्टनर मीटमध्ये तेव्हा आम्हाला रिव्हील केलं होतं त्यांनी. तर खूप मोठं इथे क्लब हाऊस असणार आहे. सर्व सोयी सुविधा त्याच्यामध्ये असणार आहेत. तर तुम्ही नक्कीच मला फोन करा आणि ही अपॉर्च्युनिटी मिस करू नका. तुम्ही पुण्याच्या बाहेर असाल मला कॉल करा, मला व्हॉट्सॲप ड्रॉप करा. तुम्हाला हवं असेल तर मी तुम्हाला लाईव्ह कॉल करून व्हिडिओ तुम्हाला पूर्ण दाखवेल. एरियाचा, लोकेशनचा, रोडचा, कनेक्टिव्हिटीचा, हडपसरपासून कनेक्टिव्हिटीचा सगळा व्हिडिओ तुम्हाला मी लाईव्ह दाखवेल. सहसा आपण ह्या अशा अपॉर्च्युनिटीज मिस करतो. तर बिफोर मेट्रो वर्क गेट स्टार्टेड आणि ब्रिजचं काम व्हायच्या आत नक्कीच आम्हाला कनेक्ट करा आणि इथं आपला फ्लॅट आजच बुक करा. कारण की तुम्ही आता बघितलं आहे स्कूल ऑलरेडी तिथे फंक्शनल झालेली आहे.
कमर्शियल पार्ट फंक्शनल झाला की प्राइसिंग शूट होईल. मग त्यानंतर पश्चाताप होईल की अरे आम्ही आधी तो फ्लॅट बुक का नाही केला. तर ती तुम्ही गैरसोय टाळण्यासाठी किंवा तो तुमचा चान्स घालवू नका. आजच आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि लवकर कुमारमध्ये किंवा बिर्लामध्ये फ्लॅट बुक करा. बजेट जास्त असेल तुमचं, तुम्हाला बंगलो पाहिजे असेल तर प्लॉट बुक करा. त्यानंतर मित्रांनो, हा बिर्लाचा मास्टर प्लॅन आहे 3D लेआउट. हा तुम्ही बघू शकता. इथं ही आत्ता टावर्स 2 लॉन्च झालेले आहेत. याचे तिथं बनवलेलं आहे. सॉरी 4 टावर आहेत जे लॉन्च झालेले आहेत. इथे तुम्ही फ्लॅट बुक करू शकता. आत्तापर्यंत 500 फ्लॅट जवळपास सेल झालेले आहेत. आता 250+ फ्लॅट्स अजून आहेत. आणि हा जो बाकी एरिया दिसतो हे सगळं फ्युचर डेव्हलपमेंट आहे. तिकडे सगळीकडे टावर येणार आहेत आणि मध्ये सेंटरला तुमचं पूर्ण ॲम्युनिटीज आणि ग्रीनरी असणार आहे. तर तुम्हाला आयदर आउटसाईड फेसिंग किंवा गार्डन फेसिंग फ्लॅट इथे मिळून जाईल. तर ही अपॉर्च्युनिटी मिस करू नका. तुम्हाला परत मी सांगतो आहे, एकदा नक्की फोन करा, डिटेल्स घ्या, प्राइसिंग बघा, व्हिजिटला या, चर्चा करा, डिस्कस करा. या व्यतिरिक्त या एरियामध्ये अजूनही प्रोजेक्ट्स आहेत. आपण सगळे व्हिजिट करू आणि तुम्ही तुमचा फ्लॅट जर घ्यायची तुमची इच्छा असेल तर लवकर बुक करून टाका. फ्लॅट आणि ओव्हरऑल प्रोजेक्ट तर आपण बघितलेला आहेच. आता मी आहे मांजरी साईडने. आता मी तुम्हाला कनेक्टिव्हिटी दाखवतो. हे बघा, तुम्ही जे राईट साईडला बघू शकता ते बिर्लाचा प्रोजेक्ट. आत्ता जिथे आपण गाडी आपली पार्क केली होती हा तोच नेमका स्पॉट आहे मित्रांनो. बघा, इथून हार्डली किती अंतर आहे, 100 फुटाचंही अंतर नाही आहे. फक्त हा एवढा पॅच क्लिअर केला की हा रोड डायरेक्टली तुम्हाला प्रोजेक्टवर घेऊन जाईल. तुम्हाला परत एकदा सांगतो, आपण मांजरी साईडने येतो आहे म्हणजे भापकर मळा. जर तुम्ही डायरेक्टली आलात वाघोली साईडने तर मांजरी गावातून आपण सरळ आलो केशन वगैरेवरून तर हा रोड सरळ इथे येतो. हा रोड स्ट्रेट जाईल. आता सोलापूर रोडला हा रोड टच होणार. कुमारला आपण जिथे एंट्री घेतली होती तेही इथेच राईटला आहे. ही जी फेन्सिंग, हे जे तुम्हाला पत्रे दिसत आहेत सगळे, तर हे बिर्लाचाच हा प्रोजेक्टचा पार्ट आहे. इथून तुम्हाला डिस्टन्स लक्षात आला असेल, 100 फुटाचा हार्डली डिस्टन्स आहे आणि इथून तुम्हाला डायरेक्टली तुमच्या प्रोजेक्टवर जाता येणार आहे. त्या व्यतिरिक्त तुम्ही बघू शकता इथे बघा सगळे रेसिडेन्शियल एरिया डेव्हलप झालेला आहे ऑलरेडी. आयसोलेटेड काही नाही आहे आणि पजेशन याचं साधारणतः 3 वर्षांनी मिळणार आहे. तोपर्यंत हा एरिया भरपूर प्रमाणात इथे रेसिडेन्शियल होऊन जाईल. जे प्लॉट्स आत्ता रिकामे आहेत तिथे कन्स्ट्रक्शन होईल आणि भरपूर इथे वस्ती वाढणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर हा व्हिडिओ माझा पुण्याच्या बाहेरून बघत असाल आणि तुमचा काही प्लॅन असेल फ्युचरमध्ये पुण्यात घर घेण्याचा तर नक्की कॉन्टॅक्ट करा मला. मी तुम्हाला या प्रोजेक्टबद्दल सगळी माहिती कळवतो. रेप्युटेड बिल्डरचे हे प्रोजेक्ट आहेत. कुमार बिल्डर आहे, बिर्ला आहे आणि अजूनही 2 ते 3 नवीन रेप्युटेड बिल्डर्स या लँड पार्सलमध्ये त्यांचे प्रोजेक्ट्स घेऊन येणार आहेत. तर आत्ताच मला तुमचा नंबर देऊन ठेवा आणि मला तुमची इंटरेस्ट शो करून ठेवा. म्हणजे जेव्हाही नवीन प्रोजेक्ट लॉन्च होईल, इन केस तुम्हाला जर लॉन्चिंग प्राईसचा बेनिफिट घ्यायचा असेल तर तुम्ही त्याही प्रॉपर्टीमध्ये लॉन्चिंगमध्ये तुम्ही प्रॉपर्टी बुक करून तो बेनिफिट घेऊ शकता. पण तुम्ही आत्ता मला नक्की कॉन्टॅक्ट करा. इन फ्युचर तुमच्या मुलांना पुण्यात यायचं असेल, तुम्हाला पुण्यात यायचं असेल, राहायचा प्लॅन असेल किंवा एक पुण्यात प्रॉपर्टी हवी असा तुमचा विचार असेल तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा. हडपसरमध्ये ही अपॉर्च्युनिटी परत मिळणार नाही. तुम्हाला परत रिपीट करतो आहे कारण की लवकरच इथे ब्रिजचं काम होणार आहे, मेट्रोचं स्टेशन येणार आहे समोर. त्यावेळी प्राइसिंग खूप जास्त होऊन जाईल. मग प्रॉपर्टी घेणं इथं तुम्हाला शक्य होणार नाही. हे बघा, तुम्ही बघू शकता हा इथून कुमार मॅग्ना सिटीला जाण्यासाठी इथून हा मेन एंट्री गेट आणि इथून हार्डली 500 ते 700 मीटरवर तुमचा मेन सोलापूर हायवे समोर आहे. मी बिलीव करतो की व्हिडिओ तुम्हाला पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती मिळेल. मी खूप प्रॅक्टिकल व्हिडिओ बनवतो. मी कुठल्याही प्रकारचं ग्राफिक्स वगैरे वापरत नाही. मी सिंपल व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तुम्हाला ॲक्च्युअल जे आहे तेच दिसलं पाहिजे. उगाचच काहीतरी ग्राफिक्स दाखवून मी ते बिलीव करत नाही. जे आहे ते आत्ता आहे.
तर हा रोड आहे. आता टुवर्ड सोलापूर आपण चाललो आहे. सोलापूर रोडला आपण इथं आता मांजरी फाट्यावर पोहोचू. इथून आपण राईटला गेलो तर 10 मिनटावर हडपसर, लेफ्टला गेलो 10 मिनटावर लोणी काळभोर. याच्या व्यतिरिक्त अजून एक 500 एकरची टाउनशिप इथे आहे, रिव्हर व्ह्यू सिटी, जी की मगरपट्टा सिटी डेव्हलपमेंटकडून ते प्रोजेक्ट चालू आहे. तिथेही आपल्याकडे युनिट्स अवेलेबल आहेत 900 स्क्वेअर फीट, 1100 स्क्वेअर फीट, 2 आणि 3 BHK. तर मला नक्की संपर्क करा. रिक्वेस्ट करतो आहे परत, तुमची जर काही प्रॉपर्टी घेण्याची इच्छा असेल तर मला नक्की कॉल करा. सगळी माहिती घ्या. एक दिवस वेळ काढून या. तुम्हाला सगळा एरिया दाखवतो, सगळे प्रोजेक्ट्स दाखवतो आणि तुम्ही यात प्रॉपर्टी बुक करू शकता. हा बघा, हा मेन सोलापूर रोड आला. लेफ्टला गेलो तर आपण लोणी काळभोरला जातो, राईटला गेलो तर आपण हडपसरकडे, आणि सरळ गेलो तर हा रोड तुम्हाला डायरेक्टली घेऊन जाईल फुरसुंगी आणि दिवे घाटाकडे. तर चला, नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.